दर्शवतात. त्याच पद्धतीने पंच सुद्धा त्याच पद्धतीने यूट्यूब लाईव्ह सोबत आम्हाला जोडले गेलेले आहे. ते गेम स्लॉट यूट्यूब चॅनलचं माध्यमातून सुद्धा समालोचन कक्ष, हॅलो गुणलेखक, हॅलो कार्यकर्ते. हॅलो. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तीनही सामने 5-5 ओव्हरचे खेळायचे आहेत. त्याची सर्व संघांनी व त्यांच्या संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. धन्यवाद. आता सुरू होणारा सामना उपांत्य फेरीचा सामना. पहिली उपांत्य फेरी वर्ल्डी किंग्स विरुद्ध वर्ल्डी रॉयल्स. वर्ल्डी किंग्स विरुद्ध वर्ल्डी रॉयल्स. पहिला सामना उपांत्य फेरीचा. बॅटिंग फलंदाज यस. हे दुसरं सत्र जेवणानंतरचा आपण पाहतोय. कलम नव्हते, कायदाही नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदाही नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. आणि शिवाजी महाराजांना मानंद आपण साजरा करतोय या द्वितीय सत्रातला कार्यक्रम. अर्थात सेमीफायनलचा प्रथमतः सामना वर्ली रॉयल्स विपक्ष वर्ली किंग्ज. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जसा देवाऱ्यामध्ये प्रत्येक फूल रचला जातो ना, एक 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 आपल्या देवाच्या मूर्तीसमोर, त्या पद्धतीने एक एक क्षेत्ररक्षक इथे मैदानाच्या दिशेला रचलेला पाहायला मिळतोय. रचना पहा क्षेत्ररक्षणाची. षटक क्रमांक पहिलं, अर्थातच पॉवर प्लेचे षटक. पहिला चेंडू टाकला जातो इथे. एज घेतलाय, गेलाय मागच्या दिशेला. अंकित गोलंदाजी मार्कवर इथे असताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्ष टीम संघाचं यश आणि राकेश फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीची मुख्य दिशा सांभाळताना दिसतोय. तो यश आणि त्याच्या सोबतीला उपदिशेला आपल्याला पाहायला मिळतोय उंचपुरा असा खेळाडू राकेश. अंकित विपक्ष यश. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न करता येतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला आणि त्या प्रयत्नांना यश नाही. यश मात्र आरामातरित्या दुसऱ्या बाजूला पोहोचला गेला. एक धाव. नक्कीच कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाचरणी नतमस्तक होऊन करत असतो. त्याचप्रमाणे एका धावेने खाते खोलून या धावसंख्येचा श्री गणेशा इथे करताना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं अंकितच्या स्वरूपातून. 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावफलकावर धावा दिसत आहेत ती 1. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पॉवर प्लेचे षटक असल्या कारणानं 30 यार्ड सर्कलच्या मध्ये आपल्याला सर्व क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतील. पहिलं वर्तुळ जे असेल ते भेदून तुम्ही मागच्या दिशेला जर चेंडू पाठवला तर नक्कीच तुम्हाला 4 धावा मिळू शकतात आणि याची माहिती त्यांना नक्कीच असणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे की गॅपमध्ये खेळून काढावा. पहिलं षटक अंकीच्या माध्यमातून येत असताना फक्त 1 धाव. इथे मात्र चोख सुरेख अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी अंकित याच्या माध्यमातून इथे होताना पाहायला मिळते. पुढला चेंडू गुडलेन स्लॉट वर टाकतोय. इथे मात्र पहा मैदानाच्या दिशेला रंगत रंगत रंगत. एखाद्या नाटकामध्ये जसं नाटकामध्ये एखादं पात्र नवीन इंट्रोड्यूस केल्यानंतर रंगत निर्माण होते ना, त्या पद्धतीची रंगत मात्र इथे निर्माण होताना पाहायला मिळतोय. जसं एका बाजूला नाटक, त्याच पद्धतीने हा नाट्यमंच, वेगळ्या पद्धतीचा नाट्यमंच, त्यालाच म्हणतो आपण क्रीडा मंच. आणि याच मंचावर इथे दमखम दाखवताना हे सर्व 11 आणि +2 मावळे आणि त्यांच्या सोबतीला 2 पंच. यावेळी लॉफ्ट केलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आपली दमखम दाखवणार का? येस इट इज. टिपलाय झेल आणि या फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. पहिली विकेट. अगदी सीमा रेषेच्या इथून आतपर्यंत धावत आला आणि आपण पाहिले डोक्यावर रवी असून सुद्धा त्याला न जुमानता या रवीने ही झेल टिपताना आपण पाहिलंय. अंकित याची सुंदर गोलंदाजी. 2 या धावसंख्येवर पहिला हादरा पसतोय तो यशच्या स्वरूपात. यश मात्र आपल्या तंबूच्या आश्रयाला विश्रांती घेणार. यशला आपल्या फलंदाजीमध्ये यश काही आलेलं नाही.
वरळी स्पोर्ट्स क्लब ची क्रीडा नगरी. या क्रीडा नगरीमधला हा पहिला सेमीफायनलचा सामना 2 दिवसाचा सामन्यात उत्तरार्धेकडेला झुकताना आयोजन भव्य दिव्य असे आयोजन नियोजन ही त्याच पद्धतीचं. पुढला चेंडू घेऊन अंकित धावा किती करणार अंकित. यावेळी सुद्धा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता फॉरवर्ड पॉइंटला. इथे सुद्धा क्षेत्ररक्षक येतोय टिपतोय झेल या सुद्धा राकेशचा संपतोय आणि संपतोय खेळ. विकेट क्रमांक 2 पाहतोय आपण 2 या धावसंख्येवर. एका बाजूने रवीने कमाल केली दुसऱ्या बाजूने साहिलने मात्र धमाल केली. लगातार 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 ची इथे समाप्ती सुद्धा झालेली आहे. एका षटकाअखेरीस 2 बाद 2 धावसंख्या. संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न नंतर थोडासा दबाव आणि दबावाचं परिवर्तन इथे विकेटच्या स्वरूपात होताना पाहिलंय. वरली रॉयल संघ रॉयल फलंदाजी करण्याच्या ओघामध्ये इथे मात्र 2 फलंदाज आपल्या तंबूच्या आश्रयात परतताना दिसला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय तो मनोज. भले 2 विकेट घेतलेला असल्या तरी पण मात्र इथे मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. कारण की भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की लो एम इज अ क्राईम. तुमची स्वप्न जर छोटी असतील तर तो एक गुन्हा आहे. तुमची स्वप्न ही नेहमीच मोठी असायला हवी आणि मोठ्या स्वप्नांचा पाठलाग मोठी धावसंख्येचा पाठलाग आणि मोठी धावसंख्या रचण्याचं मनामध्ये एक मनीषा असताना इथे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहे तो अमित आणि दुसऱ्या बाजूला आहे तो मनोज. षटक क्रमांक दुसऱ्याचा इथे खेळ चालू होताना पाहतोय आपण रवी यांची गोलंदाजी. ज्या रवीने सुंदर असा झेल टिपताना आपण पाहिला आपल्या पायांमध्ये दमकम दाखवली लांबवरून धावून आला होता. तोच रवी पुन्हा एकदा लांबवरून धावण्यासाठी सज्ज होतोय. परंतु यावेळी मात्र आहे तो गोलंदाजी मार्गवर आपल्या रनवेवर. रनवेवरून कशा पद्धतीचा आपला स्पीड पकडणार आणि कशा पद्धतीची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करणार यासाठी प्रयत्न करताना रवी दिसेलच. परंतु दुसऱ्या बाजूला अमित आणि मनोज. यावेळी पाहतोय थोडासा मागं घेतली लेंथ गती वाढवली आणि अशा स्वरूपातून बीट करण्यात यश मिळाले या फलंदाजाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतो. या चेंडू निर्धाव स्वरूपातला जरूर येतोय. इथे मागे मात्र थोडासा का होईना परंतु दबाव पाहायला मिळतोय तो फलंदाजांच्या मध्ये. परंतु या दबावाचं रूपांतर काय होणार विकेटमध्ये होणार की मोठ्या फटक्यामध्ये पाहणं गरजेचं असताना. आकुल टप्पा केला टप्प्यावर मात्र आला टप्प्यात आणि 16 केला. हा येतोय सीमारेषे पलीकडचा षटकार आणि 6 धावा. नवीन चेंडू पुरवायचा आहे. अमित म्हणतोय दिल मागे मोर आणि मोरच्या साठी प्रयत्न करणार का काढणार. याही आखूड टप्प्यावर प्रहार केला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चेंडू मात्र हातातून निसटता गेला आणि त्याचा फायदा सुद्धा इथे घेताना पाहायला मिळतोय. अमित जीवदान भेटलं गेले. जीवदानचं रूपांतर कशामध्ये होणार ते पाहूच आपण. तत्पूर्वी धाव फलकावर पाहिलं तर धाव सजलेली दिसते ती 10. दुसऱ्या षटकाचा खेळ. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू रवी स्वरूपाचा चेंडू टाकला होता. इथे मात्र वा 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 इथे झेलची संधी निर्माण होत असताना मात्र इथे सुद्धा झेल सुटते. तोच खेळाडू त्याच दिशेचा फटका आणि त्याच पद्धतीची झेल सुटली गेली. याही वेळी खरं म्हटलं तर या दोन्ही झेल होत्या कठीण स्वरूपातल्या होता. प्रयत्न मात्र इथे 100% देताना आपापल्या परीने हा क्षेत्ररक्षक पाहिला.
एक धाव येते. धावसंख्येत भरारी 1 ने 11 धावसंख्या. नशिबाची साथ मात्र इथे फलंदाजाला भेटतोय. एकदा मनोजला भेटली, एकदा अमितला भेटली. आणि किस्मत पण अशी आहे ना की किस्मत नेहमी बहादुरो का ही साथ देतीये. आणि इथे हे बहादूर दोन दिसत आहेत वीर, आणि त्यांनाच मात्र नशिबाची साथ लाभलेली दिसते. 2 वेळेला 2 प्रत्येकांना जीवदान भेटले. रवी याचं षटक शेवटच्या चेंडूवर जाऊन ठेपलेलं असताना धावसंख्या झाली ती 11. पुढला चेंडू आकुर्टा पॉइंटला केला. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कट टू हिट आणि एक धाव फिट. षटक क्रमांक 2 ची इथे समाप्ती. आणि दुसऱ्या षटकाअखेरीस धावफलकावर धावसंख्या सस्ते ती 12. नक्कीच 12 धावांचा खेळ. 2 षटक, 2 बाद, 12 धावा. खरं म्हटलं तर ही संत गतीची सुरुवात. संत गतीने केल्यानंतर ही कुठल्या गतीने पुढे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरत असताना थोडासा विचार विमर्श करताना इथे दोन्ही फलंदाज मनोज आणि त्याच्या साथीदार आहे तो अमित. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल होईल, कारण की गोलंदाजीचा एंड इथे चेंज होताना पाहायला मिळेल वरळीच्या समुद्राच्या दिशेने. उन्हाचा तडाखा, त्याच पद्धतीने हवेची हलकीशी झुळूक मैदानाच्या दिशेला सुद्धा येताना दिसेल. अंकित नवीन गोलंदाज, वैयक्तिकपणे षटक क्रमांक 2 स्वतःसाठी आणि संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन येताना अंकित. संघाचा स्टार खेळाडू गोलंदाज, ज्या अंकितने पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये विकेट घेतल्या होत्या लगातार 2. आणि इथे मात्र अंकितसाठी एक संधी निर्माण होते, ती म्हणजेच हॅट्रिकची संधी. अंकित हॅट्रिक घेणार का, प्रश्न निर्माण होत असताना षटक क्रमांक 3 चा हा पहिला चेंडू अंकितच्या माध्यमातून हॅट्रिक घेण्याची तमन्ना ठेवून हा मात्र क्षेत्ररक्षण लावताना दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पंच इशारा करत आहेत. पंचान हात करतायत समांतर आणि धावा येत आहेत या अवांतर. अवांतर स्वरूपातून एक धाव वाढताना दिसते. ICC नियम क्रमांक 22 त्याचं अवलंबन करताना इथे धावफलकावर एक धाव अतिरिक्त स्वरूपातून वाढली जाते. 13 धावसंख्या. धावा येणं हे महत्वाचं आहे. धावा कोणत्याही स्वरूपातून येऊ दे, एक्स्ट्राच्या स्वरूपातून येऊ दे किंवा बॅटच्या स्वरूपातून येऊ दे, परंतु धावा येणं हे फलंदाजासाठी गरजेचं. पुढला चेंडू गुडलेन स्वरूपावर टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना. जितका वेगाने धावत आला तितकाच वेगाने चेंडू टाकला गेला आणि तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षण सुद्धा करताना आपण पाहतोय अंकित यांची गोलंदाजी. सुरेख टप्पा, योग्य दिशा आणि गतीवरील नियंत्रण, तेच आपल्याला अंकितच्या गोलंदाजीमध्ये वेळोवेळी पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपातील चेंडू आला. वाईट नंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे सरळ बॅटने खेळलेला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात. आपली कामगिरी चोख बजावताना इथे चेंडू कलेक्ट करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी खेळपट्टीच्या दिशेने एक धाव सहजरित्या इथे पूर्ण करताना पाहायला मिळतोय. 14 धावसंख्या आपण पाहतोय. धावा मात्र येत नाहीयेत. आता कोणत्या स्वरूपातून धावा काढायच्या, कारण अडचणीसाठी मध्ये आहे ती म्हणजे अंकित यांची गोलंदाजी. मोठी अडचण. कसं आहे की काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाहीत. इथे मात्र उंचावरून चेंडू गेलाय. पहा मैदानामध्ये काय घडते. प्रयत्न केला होता दुसऱ्या धावेचा, परंतु आपल्या साथीदारास सांगतोय की परत जा, ही आहे रिस्क. आणि अशा प्रकारची रिस्क आपल्याला घ्यायची नाही, कारण आपल्या तंबूत आपण पाहिलं तर 2 मोठे हरीश आणि त्याच्या सोबतीला राकेश विश्रांती करतात. बनवण्याची जबाबदारी आहे ना, ती आपल्या दोघांवर आहे, आपल्या दोघांच्या खांद्यावर. त्याच्यामुळे धावसंख्येचा डोंगर उचलून नेण्याचे प्रयत्न आपणास करावं लागणार. त्याच्यामुळे रिस्कला नो रिस्क करताना
हा चेंडू पुढे केला टप्पा, इथे मात्र क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि याही फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेटचं पतन. चेंडू खाली रवी मात्र 2 झेल अचूकपणे टिपताना पाहिलं. नवीन फलंदाज सुमित. बाद होणारा फलंदाज होता मनोज. एका बाजूने पूर्णतः दबाव निर्माण करण्यात यश गोलंदाजीमध्ये आणि त्या दबावामध्ये मोठी फटकेबाजी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांचे परावर्तित झाले एका विकेटच्या स्वरूपातून. 15 या धावसंख्येवर आपण पाहतोय 3 विकेट पडलेल्या आहेत. नवीन फलंदाज सुमित मैदानामध्ये जरूर दाखल होताना दिसेल. आता अमित आणि सुमित असं मित असणार दोन्ही फलंदाज काय करामत करणार. वाव, तेच तर्रार म्हणतात ना, तो हीच गोलंदाजी अंकित यांच्या स्वरूपातून. अप्रतिम अचूक टप्प्यावर आणि तितकाच वेग आणि या वेगवान गोलंदाजीचा फायदा मात्र इथे उठवताना दिसत नाहीत हे फलंदाज. अमित या चेंडूवर मात्र करतोय प्रहार. गगनाला गवसणी आणि आकाशावर होतोय स्वार. हा येतोय सीमारेषे पलीकडे जाणारा षटकार षटकार आणि षटकार. 6 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकांचा खेळ इथे आणि 3 षटका अखेरीस धाव फलकावर धावसंख्या दिसते ती 21. इथे मात्र खूप वेळानंतर आलेला फटका नक्कीच धावसंख्येला उभारी देणारा ठरतोय. परंतु सेमीफायनलचा सामना असल्या कारणानं थोडासा काय होईना परंतु दबाव सुद्धा दोन्ही खेळाडूंच्या नावावर दिसला जातोय. पहिलाच सेमीफायनलचा सामना इथे रंगताना पाहायला विपक्ष वरळी किंग्स. नवीन गोलंदाज संघाचा कर्णधार आणि पक्षाची हा खेळाडू मैदानामध्ये आपल्या फलंदाजाची दांडी उडवणार का, नक्कीच पाहणं गरजेचं ठरणार आहे. साजन पाटील यांची गोलंदाजी सामोरं दिसत आहे तो सुमित आणि अमित यांची जोडी जुळणे सुद्धा महत्वाचं असतं. कारण की फलंदाजांची जोडी जमली तर चांगल्या धावा येऊ शकतात. त्याच पद्धतीने गोलंदाजांची जोडी जमली तर मात्र विकेट सुद्धा चांगल्या येऊ शकतात. त्याच्यामुळे जोड्या जमणं हे सुद्धा महत्वाचं असतं. धावसंख्या दिसते 21. इथे पुढे मोठी तमन्ना असणार धावसंख्या उभारण्याची. षटक क्रमांक 4 साजन यांच्या स्वरूपातून पहिलाच सेमीफायनलचा सामना वरळी रॉयल्स विपक्ष वरळी किंग्स यांच्या स्वरूपातून आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना असेल. फ्लाइट देतोय चेंडूला फुटा स्वरूपाचा बॅटवर घेतोय आणि देतोय भिरकावून. पंचांचा सिग्नल येतोय. आलाय षटकार. वरळी समुद्रातील वारा एखार आणि हा येतोय षटकार. 6 धावा. 27 धावसंख्येनंतर इथे पुन्हा एकदा त्याच दिशेला टोळवलेला परंतु दन 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 करीत जाणारा हा चेंडू आपण पाहतो. एक क्षेत्ररक्षकाने तिथून अडवलेला. कावकर्णर क्षेत्राबद्दल क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव जरूर इथे मिळते.
सुमित यांची फलंदाजी, चांगला असा फटका मारला होता, मात्र दुसऱ्या बाजूला सुमित आणि अमित आणि शरीरयष्टी जर पाहिलं तर शरीरयष्टी सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे सारखी सारखी दिसते. 28 धावसंख्या. इथे मात्र ॲडव्होकेट साजन पाटील यांची अप्रतिम गोलंदाजी, अगदी 3 पावलांमध्ये वेग करण्याचा त्यांचा प्रयत्न इथे दिसतोय. इथे भिरकावून दिलेला चेंडू कुठे जाणार? पंचांचा इशारा, वेविंग हँड, आणि हा 4 येतोय. या षटकामध्ये मात्र धावा भरपूर येताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर 32 ही धावसंख्या धावफलकावर सजलेली दिसते. ज्या धावसंख्येची गरज निर्माण होत असताना वर्ली रॉयल्स हा संघ रॉयल पद्धतीची फलंदाजी आपल्या फलंदाजांच्या माध्यमातून दाखवत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडूच्या मागे येत ते फेकी करतोय. एक धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. षटक क्रमांक 4, गोलंदाजी मार्कवर. चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालेला पाहतोय. पुढे आलाय, पंचांनी मात्र बोट उंचावलाय आणि हा येतोय विकेट. टांगा पलटी आणि घोडे फरार. यष्टीरक्षक दाखवतोय यष्ट्यांमागचा थरार. यष्टीरक्षकाचं नाव संकेत. आपला थरार दाखवताना सुंदर झेल त्याच्या माध्यमातून टिपण्यात आली. ही मात्र विकेट. एक फलंदाज बाद, दुसरा धीरज बैकर स्वतः कर्णधार, मैदानात ओनर आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका सांभाळणारा. इथे मात्र आपण पाहणार आहोत साजन यांची गोलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती 33. एका बाजूला आपण पाहणार आहोत साजन की स्वतः कर्णधार आणि स्वतः संघाचे मालक असे साजन गोलंदाजी मार्गावर, आणि दुसऱ्या फलंदाजी कक्षामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे स्वतः कर्णधार आणि स्वतः संघाचे मालक असा धीरज बैकर. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही अशी ही लढाई आपण मैदानाच्या दिशेला पाहणार आहोत. उत्कृष्ट वर्सेस उत्कृष्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यामध्ये कुठला कॅप्टन आपली जहाज ही किनाऱ्यापर्यंत लावणार हे पाहणं नक्कीच गरजेचं असणार आहे, आणि कुठला कॅप्टन दुसऱ्या संघाच्या कॅप्टनाची जहाजीला भोकं पडणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल. तर इथे मात्र षटक क्रमांक 4ची समाप्ती. नवीन गोलंदाज अभिजित. डाव्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगर, वळलाय आणि दिलाय मागच्या दिशेला फाईन लेगला भिरकावून, आणि हा चेंडू दण दण करत जातोय सीमारेषे पलीकडे. होते फरारी, येतोय हा चौकार. 4 धावा. अभि यांची गोलंदाजी, डाव्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगर, मात्र फिरकी कुठे गिरकी घेणार आणि त्या ओळखलेल्या चेंडूला मात्र दिलंय दिशेचं वळण आणि आलंय ह्या चौकाराचं वळण. आणि 4 धावानंतर धावसंख्या आपण पाहिली तर साचलेली दिसते आपल्याला 37. 5 षटकांचा खेळ. पुढला चेंडू, याही चेंडूवर केलाय मोठा प्रहार. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील या अर्धा डझन. 6 धावा. अमित पाहतोय आपण आता धावसंख्या पोहोचलेली आहे ती 43 धावा, आणि आमच्या इथे इन्फॉर्मेशन येत आहे की 2 दिवसाच्या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत 150 झालेले आहे. 150, आणि जर अजून एक चौकार आला तर 100 चौकार इथे अंकित केले जातील. अशा पद्धतीचं आपलं दमखम दाखवलेलं आहे प्रत्येक खेळाडूने फलंदाजी मधलं. तसं म्हटलं तर षटकारांच्याच बोलबाला जास्त दिसतोय. 150 षटकार आणि 99 चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. पंचांकडे एकदा नजर फिरवली की पंच हा वाईट आहे का, परंतु अमित बीट होतोय आणि
यष्टीरक्षक सुद्धा आपली कमाल दाखवतोय. हा सुद्धा निर्धाव पद्धतीचा चेंडू, षटक क्रमांक 5 अर्थातच शेवटचं षटक हाताळता अभिजित. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला आणि तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय डॉट. वुडलँड स्पॉट वर टाकलेला हा चेंडू हा षटक क्रमांक 5 अर्थातच 2 चेंडू अभिजित. हा सुद्धा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता त्यांच्या स्वरूपात. आणि मी नेहमी समालोचन कक्षामध्ये बसलो की बोलतो की एकेरी प्रेम आणि एकेरी धाव नेहमी घातक, कधी त्यांच्या मागे लागू नका. आणि अशा पद्धतीने एकेरी धावेच्या मागे लागताना पाहिलं धीरज, आणि धीरज मात्र आपली विकेट देऊन टाकलाय स्वस्तामध्ये. संघाचा कर्णधार आणि संघाचा मालक बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परत जात असताना दिसतोय आणि नवीन फलंदाज आत येताना दिसतोय, तो म्हणजे प्रसाद. प्रसाद देण्यासाठी सज्ज होईल का? परंतु स्ट्राईक पहा, ती आहे अमित यांच्याकडे. शेवटचा चेंडूचा सामना जरूर बाकी. अभि 3 चेंडू निर्धाव स्वरूपातून टाकले अभिच्या स्वरूपातून. इथे प्रयत्न केला होता शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक जरूर तैनात. आणि या एका धावेवर समाधान मानत षटक क्रमांक 5 इथे समाप्ती होताना आपण पाहतोय. 5 षटका अखेरीस धावसंख्या सजलेली दिसते धावफलकावरती 44, म्हणजे जिंकण्यासाठी 5 षटकांचा खेळ आवश्यकता. हॅलो जाऊया हॅलो व्यासपीठाच्या दिशेने. हॅलो. वरळी चॅलेंजर व वरळी फायटर्स या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. वरळी चॅलेंजर व वरळी फायटर नाणेफेकीचा कौल होणार आहे. लवकरात लवकर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी स्टेज पाशी यायचं आहे व नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. ऑन बोर्ड. हॅलो. चव्वेचाळीस धावांच्या आत रोखण्यासाठी सज्ज होत असताना वरली रॉयल संघ विपक्ष आपण पाहतोय हॅलो. वरली किंग्सचा हॅलो. संघ. हॅलो हॅलो माईक चेक. आता थोड्याच वेळात वरळी फायटर्स आणि वरळी चॅलेंजर्स या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. तो प्रथमेश बिडू यांच्या हस्ते, युवा शाखा अधिकारी, शिवसेना युवा शाखा अधिकारी प्रथमेश बिडू यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. सामना पाहतोय प्रथमतः पहिलाच सेमीफायनलचा सामना वरळी रॉयल्स विपक्ष वरळी किंग्स या दोन्ही संघांमधील होणारा सामना. तसं पाहिलं ना तर 5 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान पेलणं कठीण गोष्ट, परंतु इथे धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने करताना जरूर दिसेल.
45 धावा. पाहिलं तर स्कोर बोर्ड थोडासा ॲव्हरेज पद्धतीचा आहे. अजूनही धावा करायचा त्यांचा मानस असावा, परंतु तितक्या धावा मात्र रचल्या गेल्या नाहीत. नक्कीच इथे मात्र प्रयत्न करावे लागेल. आपल्याला आयुष्यातून काय हवं आहे ते आपल्याला माहीत असणं म्हणजेच नियती. आणि या नियतीच्या काळचक्राच्या मागे लागून काही जण हे रनआउट होतात आणि काही जण हे अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतात. आणि इथे मात्र अंतिम ध्येयापर्यंत कोण पोहोचणार हे पाहणं गरजेचं ठरणार. वर्ली रॉयल्स की वर्ली किंग्ज. विपक्ष रॉयल्स नावामध्ये तर दम आहे आणि चालू होते दुसऱ्या सत्रातला पहिला सेमीफायनल मधला. फलंदाज आपण पाहतोय संकेत आणि संदेश. पहिला चेंडू खोलवर टप्पा टाकला गेला होता आणि इथे मात्र गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर पद्धतीची गोलंदाजी आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण दोघांमध्ये सुद्धा ताकद दाखवताना इथे निर्धाव स्वरूपातून पहिला चेंडू टाकला गेलाय. देवेंद्र यांची गोलंदाजी आपण पाहतोय. डाव्या हाताचा गोलंदाज यष्ट्यांच्या वरून या चेंडूवर केलाय प्रहार. इथे मात्र झेलची संधीचं सोनं करता आलं नाही. मी नेहमीच म्हणतो की जेव्हा जेव्हा संधी आपल्याला खो देते तेव्हा तेव्हा संधीला मात्र हो म्हणायचं असतं. परंतु इथे प्रसाद याच्या माध्यमातून झेल सुटला गेलाय. वर्ली रॉयल संघाचे सुद्धा आपण सलामीलाच पाहिलं होतं की पहिल्या विकेट पहिल्या षटकामध्ये पडल्या गेल्या होत्या. त्याच पद्धतीचं धावक्रम इथे करण्याचा एक बाजूने प्रयास झाला होऊ शकला असता, परंतु इथे मात्र तसा प्रयत्न झाला नाही. आणि या चेंडूवर मात्र विकेटचं पतन खाली दिसतोय समीर ठाकूर. गेला तो समीर ठाकूर. आपण पाहतोय इथे धावा उजव्या हाताचा फलंदाज पाहतोय आपण, परंतु दुसऱ्या बाजूला देवेंद्र सुद्धा त्याच पद्धतीची दमखम दाखवताना या आधीचा चेंडूवर झेल सुटला होता. तदनंतर मात्र तितकाच ताकदीचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होताना आपण पाहिला आणि दुसऱ्या बॉलवर मात्र झेल टिपला गेला. अभि कोणत्या प्रकारचं दम दाखवता येतो. अभिनय तो कभी नाही. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून मारलेला फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षण जरूर आलाय, परंतु चेंडू होतोय लगत अडवला जातोय. हॅलो हॅलो. मैदानात जे मुलं खेळत आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, साईडला खेळायचं आहे. लेग साईडला जे खेळत आहेत त्यांना एक नम्रतेची विनंती आहे. लेग साईडला जे खेळत आहेत त्यांना विनंती आहे की एका बाजूला खेळायचं आहे. हा मोठा पाहिला. पावसात भिजणाऱ्याला कधी पाण्याची भीती नसतं आणि समुद्राला लाटेची भीती नसतं, तसंच फलंदाजा सुद्धा गोलंदाजाची भीती नसतं. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयास केला गेला होता. थर्डमॅन क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होताना ओलांडले आणि हा आलाय सीमारेषे पलीकडे जाणारा चौकार चौकार आणि चौकार. 4 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. आणि विनंती असेल खेळाडूंना, आपला खेळाडू कृपया मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, आम्ही तुम्हाला पेनल्टी देऊ. कृपया वर्ली किंग्स हा संघ, साजन पाटील आपला संघ कृपया मैदानामध्ये एंट्री मारू नका असं सूचना आलेली आहे आयोजकांकडून. पुन्हा डाव्या हाताचा गोलंदाज इथे पाहतोय, पायांचा वेध घेणारा चेंडू यष्ट्यांच्या मागे जातोय, तिथे क्षेत्ररक्षण येतोय आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 1 ची समाप्ती इथे होताना पाहिले. एका षटकाअखेरीस धावफलकावर धावसंख्या सजलेली दिसते ती 8. 1 बाद 8 धावा.
45 धावांचा टार्गेट पार करण्यासाठी उतरले. एक विकेट जरूर गेले, परंतु एक विकेट गेल्यानंतर सुद्धा अभि आणि संदेश यांची फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिले. धावफलकावर धावसंख्या दिसते 8. इथे थोडासा ड्रिंक ब्रेक होताना पाहायला मिळतोय. नक्कीच खेळाडूंना पाणी प्यायलंय आणि आता मात्र पाणी पाजायची वेळ आलेली आहे. आणि कोटला संघ कुठल्या संघाला पाणी पाजणार? वर्ली रॉयल संघ की वर्ली किंग संघ? 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. विकेट आली होती एक चौकार सुद्धा मोठ्या फटक्याच्या स्वरूपात आला. देवेंद्र यांची गोलंदाजी, 8 धावा इथे अर्जित करण्यात आला. तदनंतर मात्र षटक क्रमांक 2 सुमित यांची फलंदाजी पाहिली आणि इथे आता आपण मात्र पाहत आहोत सुमित यांची गोलंदाजी. समुद्राच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकला गेला. चांगला टप्पा पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला. पंचांकडे एकदा आशाळभूत नजरेनं पाहिलं गेलं की पंच ही विकेट आहे का, परंतु पंचांनी नकारार्थी मान हळवल्यानंतर इथे दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार राहताना या चेंडूवर मागे वळून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे धीरज नंतर दुसरा बॅकअप प्लॅन बी तिथे तयार होता. त्याच्यामुळे 2 धावा नक्कीच इथे वाचल्या गेल्यात. धावसंख्या मात्र इथे 2 भरारी घेते. धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 10 धावांचा खेळ इथे खेळताना आपण पाहतोय. उजव्या हाताचा गोलंदाज गुडलिन स्पॉटवर पुन्हा एकदा टाकतोय चेंडू. यष्टीरक्षक मात्र आपली धमाल करतोय मागच्या दिशेला. यष्टांच्या मागे आपली करामत दाखवताना अभिजित यांची फलंदाजी मात्र इथे रोखून धरलेली आहे. ती म्हणतात ना की जखडून ठेवलेली आहे आणि जखडून ठेवलेली फलंदाजी अभिजित. अजूनपर्यंत त्यांना मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही ती सुमित यांच्या गोलंदाजीने. परंतु इथे करतोय प्रहार. समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू येतोय सीमेच्या पलीकडे. हा आलाय षटकार. 6 धावा. 16 धावसंख्या. आता मात्र साजन पाटीलच्या ताफ्यामध्ये दिसतोय आनंदाचे वातावरण. टाळ्यांचा आणि चिट्ट्यांचा आवाज आपल्या विश्वास वाढवण्यासाठी. यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती पाहिजे. आणि हा इतिहास वाचलेले फलंदाज मात्र इतिहास घडवायला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूने सुमित, दुसऱ्या बाजूने अभिजित पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा प्रयत्न केला होता, मात्र इथं काहू कॉर्नर क्षेत्रामध्ये भिरकावून दिलेला चेंडू पुन्हा येतोय चौकाराच्या दिशेने. होतोय फरार. येतोय हा 4 धावांचा चौकार आणि चौकार. अभिजित जिंकण्यासारखी बॅटिंग आपण पाहतोय अभिजित यांची. या आधीचा चेंडूवर षटकार मारला, नंतरच्या चेंडूवर चौकार मारला. सुमित यांची गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्गावर असताना हा पहा सुंदर पद्धतीचा मागच्या दिशेने मारलेला फटका. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जाणार, होणार फरार, येणारा चौकार.
आपल्या ताफ्यामधील मात्र विविध फटके दाखवताना इथे अभिजित स्कूप केला होता आणि स्कूपचा फायदा खूप झालेला दिसला. चौकार आला इथे. षटक क्रमांक 2 ची इथे समाप्ती होताना पाहिलं. दुसऱ्या षटकाअखेरीस धावफलकावर धावसंख्या सजलेली दिसत आहे ती 24. इथून पुढे 44 धावांचा पाठलाग म्हणजे 20 धावांची गरज. अभिजित यांची जिंकण्यासारखी अशी फलंदाजी आपण पाहतोय. त्यांच्या सोबतीला आहेत ते संदेश. संदेश देण्यासाठी डावरा फलंदाज सज्ज होत असताना एंड चेंज होते इथे. दादर एंडच्या दिशेकडे गोलंदाजी करताना नवीन गोलंदाज राकेश. षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ इथे चालू होत असताना 20 धावांची गरज मैदानामध्ये. राकेश गोलंदाजी मार्कवर दिसतोय. उंचपुरा खेळाडू दादर एंडच्या दिशेकडे 10-12 पावलांचा स्टार्ट घेताना इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्यामध्ये विलंब लावला जात आहे. कोणत्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण करण्यात यावे याच्यावर विचार विमर्श करताना विश्वमित्र क्रीडा मंडळ त्यांच्या विद्यमानाने आयोजित केलेले हे दुसऱ्या पर्वातील भव्य दिव्य क्रिकेट चे सामने आपण पाहत आहोत. वर्ली प्रीमियर लीग 2022 आणि त्याचा हा थरार अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठाकलेला असताना पहिलाच सेमीफायनलचा सामना रंगताना दिसतोय. वर्ली रॉयल्स विपक्ष वर्ली किंग्स. 20 धावांची गरज असताना तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. वा, सुरेख टप्पा. चेंडू टाकल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय चेंडू आणि दस्तानामध्ये जाऊन विसावतोय. आणि ऑक्शन मधला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता तो हा राकेश. आणि तोच राकेश आपल्या नावाप्रमाणे दमखम दाखवताना महागडा ठरलाय. त्याच पद्धतीने गोलंदाजीमध्ये सुद्धा महागडा ठरणार, खर्चिक ठरणार की कमी महागडा ठरणार इथे पाहणे गरजेचे असताना इथे सुरुवात मात्र चांगल्या रीतीने करतोय. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ, त्याच्यामुळे एकाच खेळाडूवर जास्त जबाबदारी टाकणं नक्कीच चुकीचं असतं. परंतु राकेश आपल्याला जी बाजू दिलेली आहे ती बाजू तंतोतंत आणि पुरेपूर पद्धतीने सांभाळताना पाहायला मिळतोय. वर्ली रॉयल संघाचा हा एक रॉयल खेळाडू राकेश. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपातून आला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. धावसंख्येवर नजर टाकली तर 25 धावसंख्या इथे जमलेली दिसते. अजून इथून पुढेही 19 धावसंख्येचा टप्पा पूर्ण करायचा आहे पुढच्या सामन्यामध्ये आपलं नाव नोंदवायचं असेल तर. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रॉयल संघ तुम्हाला या धावा बनवून देणार की नाही आपले पूर्ण कस लावताना इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक चेंडू गणित बदल होताना दिसतोय, कारण सामोरे आहे तो अभिजित. मागच्या षटकामध्ये अभिजितची फलंदाजी आपण पाहिली, किती सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. विविध प्रकारचे फटके त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि त्याच पद्धतीचा फटक्यांचा बादशाह म्हणून अभिजित मोठे फटके पुन्हा एकदा मारणार का राकेशच्या गोलंदाजीवर. इथे पाहिलं आपण आखूड टप्पा खेचला थोडासा मागच्या दिशेला आणि चेंडू मात्र एक टप्पा घेऊन उसळी घेणारा गेला यष्टीरक्षकाच्या जस्तानामध्ये विसावण्यासाठी. हाही येतोय निर्धाव स्वरूपातला चेंडू. ही षटक मात्र गेम चेंजर षटक बनेल का? नक्कीच बनेल, नक्कीच नाही बनणार. 2 प्रश्न आणि 2 उत्तरे, आणि कुठल्या उत्तराकडे मात्र हा सामना झुकेले पाहणे गरजेचे ठरत असताना राकेश यांची अप्रतिम गोलंदाजी, देदीप्यमान आणि डोळ्यांना फारणे फेडणारी गोलंदाजी पाहायला मिळतोय.
पुढला चेंडू इथे मात्र नो चेंडू आणि नो चेंडूवर करतोय प्रहार. येतोय हा सीमेपलीकडचा षटकार. 1+6 7 धावा. दिवाळीमध्ये मिळालेला हा मोठा बोनस. यस, प्रत्येक सामन्यांच्या नियमावलीत सर्वात पहिला नियम असतो तो म्हणजे पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्याच्यामुळे पंचांच्या निर्णयाला मान देणं तितकंच गरजेचं असणार आहे. हा नो चेंडू, नोच्या स्वरूपातून एक धाव आणि तदनंतर मात्र षटकार. अशा पद्धतीने इथे 7 धावा एका 0 चेंडूमध्ये खर्च केलेला दिसत आहेत राकेश. 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम. आपल्या हॅलो हॅलो, निर्णयामध्ये काहीच बदल होणार कृपया नाहीये. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की पंचांच्या निर्णयाचा आदर करायचा आहे व सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो अंतिम राहील. राकेश यांची गोलंदाजी आपण पाहिली. एका बाजूला त्यांना सूर गवसलेला होता, परंतु सूर मात्र तुटला गेलाय. या फटक्यानुसार 9 चेंडू आणि त्यावर मात्र हा सीमा फटकार फटकार. 6 धावा प्लस 1 धाव अशा पद्धतीने 0 चेंडू मध्ये 7 धावा इथे मिळाल्या गेल्यात आणि फलक वाढताना दिसतोय संख्या जमलेल्या असताना. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांशी कृपया वाद घालू नये. चर्चा करू शकता परंतु वाद घालू नये. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वादविवाद घालू नका. चर्चा करू शकता परंतु वाद घालू शकत नाहीत. चर्चा आणि वाद यांच्यामध्ये एकच अंतर असतं. कमी आवाजामध्ये केली जाते ती चर्चा आणि मोठ्या आवाजामध्ये केला जातो तो वाद. तर आपल्याला वाद इथे घालायचा नाही. पुढल्या चेंडूकडे जायचं आहे. राकेश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत असताना फ्री हिट. यस, फ्री हिट. हाकूर टप्प्याचा टाकलेला चेंडू पंचांच्या डोक्यावरून मारलेला फटका. हा चेंडू जात आहे सीमेचे बंधन ओलांडून सीमारेषा पलीकडे. 4 धावा. मित्रांनो, सामना जिंकला तरी आपल्या खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी तुम्ही आतमध्ये जाऊ नका आणि सामना हारला तरी आपल्या खेळाडूंचं सांत्वन करण्यासाठी सुद्धा तुम्ही आतमध्ये जाऊ नका, कारण की लगेचच आपल्याला उपांत्य फेरीचा दुसरा सामना इथे खेळवायचा आहे. पुढला चेंडू मागच्या दिशेने जाताना दिसतोय. दण 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 करीत खणखणीत येतोय हा चौकार. 4 धावा. आता मात्र धावसंख्या आलेली आहे टप्प्यात आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा. अभि आपल्या फटक्यांच्या माध्यमातून जरूर सांगतोय. धावफलकावर धावा सजलेल्या दिसतात ते 39 39 ऑन बोर्ड. फोर्टी ऑन बोर्ड आणि नंतर इथे एक धाव घेण्याचा प्रयास आणि या प्रयासाला मात्र मागे पाठवलं जातंय. पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये येताना दिसतोय.
षटक क्रमांक तिसऱ्याची इथे समाप्ती झाली आणि तिसऱ्या षटकाखेरीज धावफलकावर धावसंख्या सजली ती 40. इथे पुढे दुसरा सेमीफायनलचा सामना दोन्ही संघांनी राऊंडचा ताबा घ्यायचा आहे. ज्या कुठल्या संघाची फिल्डिंग असेल त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, लवकरात लवकर हा सामना संपताच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे व फलंदाजांनी सुद्धा तयार राहायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण वळतो इथे. राकेश यांची गोलंदाजी थोडीशी महागडी चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती, तदनंतर मात्र नो चेंडू आल्यानंतर त्यांचा जो सूर होता ना तो सूर हरवताना दिसला आणि त्या हरवलेल्या सूरवर मात्र आपली धार ओढताना पाहायला मिळालं तो अभिजित यांची फलंदाजी. 40 धावसंख्या. इथून पुढे 2 षटकांचा खेळ जरूर बाकी आहे आणि 2 षटकांचा खेळ बाकी असताना धावफलकाची गरज असणार आहे ती हॅलो, फक्त सामन्याला लवकरात लवकर 5 सुरुवात धावा. करायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे. नवीन गोलंदाज धर्माची गोलंदाजी आपण षटक क्रमांक 4 साठी पाहणार आहोत. वाऱ्याचा झोत, अगदीच माती उडवून नेणारा हा चेंडू मात्र डावी यष्टी सोडून यष्टीरक्षकाच्या आत असतानामध्ये विसवण्यासाठी जात असताना पाहतोय आणि पंचांच्या माध्यमातून एक सिग्नल आला आहे की हा आहे वाईड. वाईडच्या स्वरूपातील एक अवांतर पद्धतीची धाव. आता मात्र टप्प्यात आलेला हा कार्यक्रम दिसतोय, कारण 4 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळून सामना जिंकण्याच्या ओघामध्ये बॅट फिरवली, परंतु बॅट आणि चेंडू याला कोणताही स्पर्श नाही, संघर्ष नाही आणि अशा पद्धतीने हा येतोय निर्धाव स्वरूपातली चेंडू. धर्मा यांची गोलंदाजी आपण पाहत आहोत. काहीशी कमी धावसंख्या, क्षेत्ररक्षणामध्ये वेळोवेळी बदल होताना दिसतोय आणि या बदलाचा फायदा त्यांना होणार का? थोडासा तरी होताना दिसतोय. फाईन लेगच्या स्वरूपातून समीर ठाकूर तिथे येतोय. चेंडूच्या मागे एक धाव सुद्धा इथे घेतली जाते. धावफलक मात्र इथे वाढताना दिसतोय. 42 धावसंख्या धावफलकावर. तीन धावांची आवश्यकता इथे आपण पाहतोय. हा चेंडू मात्र प्रयत्न केला होता. यॉर्कर पद्धतीच्या चेंडूवर मात्र सुंदर असा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अपयश अभिजित यास. आपण पाहतोय 9 चेंडू बाकी असताना 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय निळ्या जर्सी मधील खेळाडूंचा. याही चेंडूवर निर्धाव पद्धतीचा धर्मा यांची गोलंदाजी सुरेख टप्प्यावर होत असताना हा गोलंदाज कुठे ठेवला होता, मला तर हा प्रश्न पडतो इथे वरळी रॉयल्स या संघाला. खरं तर इथे संधी निर्माण झाली होती, संधीचं काही फायदा करून घेत दुसऱ्या बाजूला फलंदाज मात्र त्या संधीचा फायदा करून घेताना हा करतोय मोठा प्रहार, येतोय आणि या षटकाराच्या जोरावर आपलं फायनल मध्ये नाव नोंदवताना दिसत आहे तो म्हणजे वर्ली किंग संघ. डीजे पुन्हा एकदा डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे.